नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत रतांबे काढायला आणि कोकम कसे बनवले जातात रतांब्यापासून आणि त्याच्या पुढची प्रोसेस काय ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप कष्ट करावे लागतं त्याच्यामागे आणि खूप मेहनत असते. तर तुम्हाला हे व्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. आणि प्रत्येक कोकम खरेदी करताना तुम्ही हा विचार कराल की याच्यामागे किती माणसाची मेहनत असते. तर तुम्हाला ते सगळं बघायला भेटेल. तर चला आपण आता कोकम काढायला जातो आहे. तर चला तिकडे जाऊन भेटूया. आणायला आपण आता हो ना वर चढून घ्या. अजून अर्धा किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर आम्ही बघायला आलो कुठची पिकली आहे कुठची नाही पिकली आहे ती पेशाने बाहेर उभा आहे. तर इकडेच कुठेतरी रतांबी आहे. एक बोलत होती आई पिकली. तर बघूया बा मस्त घनदाट जंगल आहे. आणि इथेच कुठेतरी एक रतांबी पिकली आहे असं आई बोलत होती. या बघूया. ह्या रतांब्याच काढूचे आहेत मला. वरती 4 दिसतात. इथे 4 थोडेसे आहेत, बाकी तर एवढे काही जास्त नाही. ते खाली जे आता हे सर्व वाढले आता जेव्हा आता काय गोळा करणार जेव्हा हे रतांबे पडलेले ते त्रास होता नाही म्हणून त्यात सगळे तोडून घ्या, साफ करून घ्या. बघा असं ही एवढी जागा आहे ना ती साफ करून घेतली आहे. ते सगळं इकडे टाकलं. आता जेवढं राहिलं आहे ते सगळं साफ करून घेतो. तोपर्यंत आई पण येईल. मग काय झाडावर चढायची. एक काठी नाही घेऊन आलो येताना, त्यामुळे झाडावर आता चढलो नाही. तर चढलो असतो पहिला. ते तेवढं साफ करून घेऊया. म्हणजे कसं रतांबे गोळा करताना त्रास नाही होणार. किंवा ही एक आणि ही बाजूची काढायची आहे, पण जरा बघाल तर जरा बारकी आहे आणि तशी वाकडी गेली आहे. इथून ती अशी जरा तिकडे गेली, त्याच्यामुळे चढू नाही शकत. ती एवढा जाऊ शकतो, तर पुढे जाणं रिस्की आहे. आता मोठी आई जशी काठी घेऊन येईल तसं तिच्यावर आहे. बाकी तरी ही तर आपल्याला काढायचीच. आता हिवाली तर मोठीवाली तर काढायचीच आहात. आणि आपल्याबरोबर आला आहे दीपेश. काय रे काय हां पटपटच करतोय. तुला लगेच ती साफ करून घ्या. टाईम नाही. जशी दुपार होते ना गरमी वाटते. आणि झाड आलं आता मी हां वेली होता वेली वाशा सगळे साफ केलं. लवकर येईल की बाय. अर्धा तास झालो माका येऊन. दे पाणी जरा. आज पाणी काठी बांधा अजून नाही म्हणलं. तिची ती जमल्यानीची आणलंय मी ती. काय सांगलं ती का काय सांगतो वाटोळा करू दे काठी. नाहीतरी काही लोक वाटोळाच करतात. जास्त बोला नको. लवकर कर. गरम काय होता आता बघ. तो खोय गेलो बेनलो बुडी बेनायचा होता. बघ जा वाईज रावला तर कोणी निर्यान काय रे त्या डळ्याचे काय माहित नाही. मऊ काय म्हणा काठी बांध आणि ये. मी नाही मी वाईट बसते उगीच क्या का. बेन जाच होय वाईट जरा वाईट रावला आता. तू बेनायचा होता मगातपासून. तू काय ह्याचीच काय मग माका हातीक लागलं पायावर निकारो पडलो माझ्या. कल ये मग काय ती काठी घेऊन ये. घरी काठीच घेऊन जा. घर पाणीची बॉटल तर कशी बांधल्या एवढी बरी आहे काठी तशी. हलकी वागे हे कंटाळून आलो ना. ह्याचा आई थोडासा बेनूचा रावला, बाकीचा झाला सगळा. एवढं सगळं साफ करून घेतलं. एवढं थोडंसं तेवढा भाग राहिला आहे आणि इकडे जे आई साफ करेल ते हे थोडंसं बाकीचं झालं आहे. त्याला चढूया ह्याच्यावर वरती. ह्याच्यावरनं पूर्ण वेली होत्या, अशा वेली लागलेल्या ते बघ दिसत आहेत का तिथे. तशा सगळ्या वेली होत्या ह्याच्यावर. ते सगळे एक वर्ष थोडे तोडून ते साफ करून टाकलं सगळं.
आता ती चढण्याच्या लायकीची तरी थोडीशी झाली. चला जाऊया वरती लगेच. चढ. मी खाली आहे, माझा डोक्यात टाकतो. आजूबाजूची झाडा तोडून टाकू. धरली मारा आम्ही वरती काय धरली जमतले तेवढे काढते. हा तिच्या वरच्या काढ आणि चल ती बघा ही वाली काढून झाली. एवढी काय गावले नाही, भेटले नाही असे बघा. एवढेशी जेवढे आहेत ना ते हे जेवढे दे चल आता. वना काय तापडी धरू येत ही बघा आई आता इथे रतांबे फोडते. तर दाखव आई कसे रतांबे फोडतात हे. रतांबो तू अशी त्याची गादी काढून टाकायची आणि अशी ह्या करायची बी अशी काढून टप्पात टाकायची आणि अशी 4-5 तुकडा करायची अशी एका आणि अशी टाकायची. बारीक बारीक केलं हे बघा बारीक सगळे फोडणार आहे. ते सुकतच बरी. आणि हे काल रात्री फोडले होते याच्यामधलेच. त्याच्यात ठेवले आता. हे नंतर याचा आगोळ काढतो ना अजून घे. बी ते गाळत टाकू बी आता असे गाळत टाकणार असं. आता हे कोकम काल रात्री टाकलेले आईने. आगू लावल्या बघा भिजत टाकलेलं. आणि त्याचं थोड्या वेळाने चालले काय मग ते सुकट टाकणार परत. बाकी तर आहे बाहेर तुम्हाला दाखवतो तिकडे सुकट ठेवले थोडे थोडेचे. तर हे बघा हे कोकम जे की आईने सुकट ठेवलेत. आणि हा दोड आहे. आता हिरव्या रतांब्यापासून बनवला जातो बघा. हे बघा अशी कोकम सुकत घातले जातात. हे दुसऱ्या आगळ्यातले का पहिल्या आगळ्यातले होते काय 2 आणि 1 लावू. 3 वेळा आगोला अशी सुकवली जातात. तेव्हा कुठे चांगल्या क्वालिटीची अशी कोकम बनतात अशी.